कारभारवाडी तालुका करवीर येथील कैलासवासी शिवारामा पाटील पाणीपुरवठा संस्था असून 102 एकर क्षेत्र ठिबकखाली असणारी राज्यातील एकमेव संस्था आहे. एकच ऑपरेटर करतो पाणी नियोजन. ठिबकचे सर्व साहित्य संस्थेमध्ये उपलब्ध केले जाते. ठिबकमुळे एकरी 45 ते 85 टनाच्या वर ऊसाचे ॲव्हरेज. एकरी पाणीपट्टी दर 4,500 आहे. शिवारामा पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित कारभारवाडी या संस्थेच्या माध्यमातून 2015 मार्चमध्ये आम्ही सामूहिक तत्वावरचा स्वयंचलित ठिबक सिंचन प्रकल्प हा या ठिकाणी कार्यान्वित केला. 132 शेतकऱ्यांच्या 102 एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी देणारा हा महाराष्ट्रातला पूर्ण गावासाठीचा एकमेव असा प्रकल्प आहे, ज्यामध्ये नदीतून 2 पाईपलाईनच्या माध्यमातून 10 इंची 2 पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो शेतीला. त्याच्यामधला एकच पाईपलाईनवर सुरुवातीपासून ते मार्चपर्यंत एकाच पाईपलाईनवरचं पाणी पुरेसं होतं. एका पाईपलाईनमधून ज्यावेळी पाणी येतं त्यावेळी या ठिकाणी 8 सँड फिल्टर आणि 4 स्क्रीन फिल्टर आहे. याच्यामधून ते पाणी गाळून घेतलं जातं आणि गाळून घेतल्यानंतर ते पुढं सॉलिनॉइड व्हॉल्वच्या माध्यमातून कम्प्युटराइज्ड सिस्टमच्या माध्यमातून ते व्हॉल्व चालू बंद करण्याची यंत्रणा आहे. त्याचबरोबर जे सँड फिल्टर आहेत ते सँड फिल्टर साफ करण्याची यंत्रणासुद्धा ही कम्प्युटरच्या माध्यमातून दर 45 मिनिटाला त्याचं टाईम दिलेला आहे. त्या दर 45 मिनिटानं हे सँड फिल्टर साफ करण्याचं कामसुद्धा आमचा कम्प्युटरच्या माध्यमातूनच होतं किंवा कंट्रोलरच्या माध्यमातूनच होतं आहे. आणि याबरोबरच या ठिकाणी 2.5 kgला वॉटर मीटर सेट करून ठेवलं आहे की जेणेकरून इथून पाणी ज्यावेळी बाहेर पडतं आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातं त्यावेळी एकावेळी एका मोटरचं पाणी 16 एकरला जातं. त्या 16 एकरला जाणारं पाणी काही शेतकऱ्यांनी जर त्यांचे फील्ड वॉल बंद करून ठेवले असतील, गृहीत धरूया की 16 एकरला जाणारं पाणी दिपोळीच्या वेळा खूप कमी पाणी लागते, 10 एकरवाल्यांनी जर हॉल बंद करून ठेवले असतील तर पाईपलाईनवर लोड येऊ शकतो, पाईपलाईन फुटू शकते. तर इथं आम्ही 2.5 kgला जे प्रेशर सेट करून ठेवलंय त्याचा परिणाम असा होतो की 2.5 kgपेक्षा प्रेशर वाढायला लागलं की आपोआपच पाणी इथून बायपास व्हायला सुरू होतं, जादाच झालेलं, आणि पुढं ते जात नाही. जेवढं पाणी पुढं जायला पाहिजे तेवढंच पुढं जातं आणि बाकीचं पाणी बायपास व्हायला सुरू होतं. ज्यावेळी आमच्या ऑपरेटरच्या लक्षात येतं की पाणी बायपास जास्त व्हायला लागले म्हणजे फील्डमधले वॉल खूप बंद आहेत, त्यावेळी मॅन्युअल 3रा 4था 5वा असे हॉल सुरू केले जातात की जेणेकरून पाणी वेस्टेज जाणं बंद होतं आणि अशा पद्धतीनं त्याची सोय केली. इथून सँड फिल्टरमधून स्क्रीन फिल्टरमधून पाणी बाहेर पडलं की 13 सॉलिनॉइड व्हॉल्व आहेत की जे कम्प्युटराइज्ड आहेत, कम्प्युटर ऑपरेटेड आहेत आणि त्या माध्यमातून प्रत्येक शेताला दररोज आवश्यक असणारं पाणी हे पुरवण्याचं काम आमच्या या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. जादा जाणारं जे पाणी आहे ते पाणीसुद्धा खराब जाणारं पाणी आहे ते सुद्धा टीमध्ये सोडून त्या ठिकाणी जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय किंवा गृहिणींना धुण्यासाठीची सोय त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि खत व्यवस्थापन सुद्धा प्रत्येक फील्डला, प्रत्येक प्लॉट वाईज त्या ठिकाणी हॉल जे आहेत ते हॉल दिलेले आहेत. त्याला चालू बंद करण्याची यंत्रणा तिथं त्याच्या हातात प्रत्येक शेतकऱ्याच्या ठेवलेली आहे. त्याला जर मशागत करायची आहे, आंतरमशागत करायची आहे, आणखीन काय भांगलणीची कामं करायची असतील तर त्याचा फील्ड हॉल तो बंद करू शकतो आणि त्याचं काम करू शकतो. त्याला आवश्यक असेल त्यावेळेला त्याचा तो कॉक किंवा त्याचं पाणी तो सुरू करू शकतो. ही यंत्रणा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर त्या हॉलला लागून एक प्लेन लॅटरल काढलेली आहे की ज्या माध्यमातून बॅटरी बॅकअप पंपाच्या साहाय्यानं 5 मिनिटामध्ये तो त्याचं खत व्यवस्थापन स्वतःच्या शेतामधलं स्वतःपुरतं तो करू शकतो. अशी व्यवस्था सुद्धा शेतामध्ये केलेली आहे. सर्वसाधारण या प्रकल्पामुळे 50% पाण्याची बचत, 32% विजेची बचत आणि 65% ऊसाचं उत्पादन वाढलं. जे शेतकरी आंतरपीक घ्यायला लागले, मग त्याच्यामध्ये फुलं आणि भाजीपाल्याची पिकं घ्यायला लागले, त्याच्यातून काही शेतकऱ्यांनी लाख ते 1.5 लाख रुपये वर्षाला 1 एकरातून आंतरपिकातून मिळवायला सुरू केले आणि या माध्यमातून आर्थिक उन्नती त्यांनी साधलीच, पण त्याबरोबर पाण्याची बचत, मृदेचा कस टिकवून ठेवणं, क्षारपड जमिनीची समस्या सोडवणं, अशा सगळ्या गोष्टीतून सर्वसाधारण खूप मोठ्या प्रमाणात जी नैसर्गिक संसाधनांचं जे जतन आहे, संवर्धन आहे, त्याच्यावर सुद्धा आमची संस्था काम करते. आणि या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती, नैसर्गिक पर्यावरणाची हानी रोखण्याचा प्रयत्न आमच्या संस्थेच्या माध्यमातून होतोय. आणि खऱ्या अर्थानं शेतकरी स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून आमचा हा प्रकल्प खऱ्या अर्थानं यशस्वीपणे 2015 पासून आज तागायत काम करतोय. आणि आणखीन खूप काही गोष्टी या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतात. पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जे गुराळघर केले त्याच्यापासून
चांगला कार्बनचं प्रमाण असणारं जे जीवामृत आहे ते सुद्धा या शेतीला इथूनच एकत्रितपणे सोडून देण्याचं प्रयोजन आमचं या ठिकाणी आहे, की जेणेकरून जी शाश्वत शेतीचा विकास म्हणतोय त्या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल पुढच्या एखाद्या वर्षामध्ये आम्ही टाकतोय. आमच्या भोगावती नदीच्या खोऱ्यामध्ये भोगावती शुगर फॅक्टरीचं जर सरासरी एकरी ॲव्हरेज घेतलं तर ते 25 ते 27 टन आहे आणि तीच परिस्थिती 2015 पूर्वी आमच्या गावची होती. पण आज जर बघितलं तर ते एकरी ॲव्हरेज कारभारवाडीचं 45 टनाच्या पुढं आहे. सरासरी कारभारवाडीतलं लावण, खोडवा, निडवा, नदीकाठ आणि माळरान याचा विचार करता 45 टनाच्या वरती ऊसाचं उत्पन्न होत आहे. आंतरपिकाच्या माध्यमातून वेगळं उत्पन्न आमच्या शेतकऱ्यांना मिळायला सुरू झालं आहे. आणि असे बऱ्याच वेळा असं होतं की शेतकऱ्यांना ठिबक सिंचनसारखं तंत्रज्ञान नवीन आहे, मग त्यांना ॲसिड ट्रीटमेंट काय असते हे माहीत नसतं, लॅटरल काय असते किंवा त्याची निगा कशी राखायची हे माहीत नसतं. याची वेळोवेळी आम्ही ट्रेनिंग घेतो या ठिकाणी. आणि याबरोबरच हे मटेरियल त्यांना आणायला जाणं मार्केटमध्ये हे शक्य होत नाही किंवा ते तडजोड करतात, जायला वेळ करतात आणि त्यामुळं इतरांचं प्रेशर जे आहे ते कमी पडतं आणि त्यामुळं ही सगळी यंत्रणा मग त्यांना लॅटरल खराब झाली, पाईप खराब झाली, त्याच्यानंतर एंड कॅप नाही, जॉईनर मारायचं आहे, तर हे सगळं मटेरियल आम्ही इथं संस्थेतच ठेवलं की जेणेकरून शेतकऱ्यांनी कुठंही जायचं नाही. ज्या दरात आम्ही बाजारपेठेतून खरेदी करतोय त्याच दरात त्याला घरामध्येच म्हणजे त्याच्या गावामध्येच आमच्या संस्थेकडेच ते उपलब्ध करून दिलं आणि तेच सुद्धा रक्कम त्याला डायरेक्ट पेड करून त्यानं घ्यायचं नाही. त्याच्या पाणीपट्टीतून ती रक्कम आम्ही ॲड करून घेतो. म्हणजे त्यानं कुठलेही पैसे न घेता त्यानं इथं यायचं, त्याला लागेल ते घ्यायचं आणि त्यानं शेतामधलं आपलं काम करून घ्यावं आणि ज्या वेळा पाणीपट्टी वसूल करतोय त्यावेळी त्यानं त्याची जी बाकी आहे ती त्यानं पेड करावी. इतक्या सुटसुटीतपणे आमची ही संस्था शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारचं सेवा ही पुरवते. आमच्या पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून प्रति एकर आम्ही 4,500 रुपये पाणीपट्टी घेतो आहे. त्या पाणीपट्टीमध्ये सरकारी पाणीपट्टी, नोकर पगार, मेंटेनन्स, लाईट बिल या सगळ्या गोष्टी संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. इतकी पाणीपट्टी कमी असणारी ही आमची एकमेव पाणीपुरवठा संस्था आहे. याबरोबरच